आज आपण छोले मसाला उर्फ चना मसाला बनवतो आहे. पण चवीला हा जो छोले मसाला आहे ना, तो भटुऱ्यासोबत जो खाल्ला जातो तसा अजिबातच लागत नाही. हां, पण भटुऱ्याबरोबर खायला नक्कीच छान लागतो. नान असो, भात असो, भाजीसारखा पोळीबरोबर खायला सुद्धा मस्त लागतो. एकदा जर का या पद्धतीने बनवाल ना, तर खात्री देऊन सांगते बोटे चाखत राहाल. यासाठी मी काबुली चना घेतलेला आहे. तर हा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. आता याला 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं. आता यामध्ये आपल्याला चना बुडेल एवढं ताजं पाणी घालायचं आहे. ज्यामध्ये चना भिजत घातलेला होता ते पाणी वापरायचं नाही. कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. रात्रभर चना भिजत घातल्यामुळे त्या पाण्याला कुबट असा वास येतो. त्यामुळे ते पाणी अजिबात वापरायचं नाही. ताजं पाणी घालायचं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्ध पळीभर आपण तेल घालूया. आणि हा जो चना आहे ना, आपल्याला फक्त 90% शिजवायचा आहे. ओव्हर कुक अजिबात करायचा नाही. किती शिजवायचा हे मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. पण कुकरमध्ये अजिबात शिजवू नका. कारण कुकरमध्ये तुम्ही 1 शिटी जरी काढली ना, तरी हा ओव्हर कुक होतो. त्यामुळे शक्य असेल तर कुकरचा वापर न करता पातेल्यामध्ये चणे शिजवून घ्यायचे आहे. तसंही काबुली चना शिजायला फार वेळ लागत नाही. 2 मध्यम आकाराचे कांदे उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहे आणि 2 मध्यम आकाराचे मी टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटो छान लाल कलरचे घ्या म्हणजे रंग ग्रेव्हीला खूप सुरेख येतो. आता इथे टोमॅटो तुम्ही अगदी बारीक चिरून घालू शकता प्युरी न करता किंवा प्युरी करून घेता येईल किंवा तुम्ही चॉपरमध्ये चॉप करून घातला ना तरीही चालणार आहे. पण काय होतं प्युरी करून घेतली ना की ग्रेव्हीला एक टेक्स्चर खूप छान येतं, एकसंधपणा येतो. त्यामुळे मी याची प्युरीच तयार करणार आहे. तर आता कढईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. इकडे चणा बघू शकता. मी फक्त 15 मिनिटासाठी हा चणा शिजवलेला होता. मी तुम्हाला एक चणा फोडून दाखवते आहे. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, की चणा जो आहे ना, मी फक्त 90% शिजवलेला आहे. आतमध्ये हलकासा कच्चा आहे. कारण हा आपण ग्रेव्हीमध्ये मसाल्याबरोबर शिजवणार आहोत. मसाल्याबरोबर ग्रेव्हीमध्ये जेव्हा तुम्ही शिजवता ना, तेव्हा हा चणा जो आहे सर्व मसाल्यांचा फ्लेवर ॲब्झॉर्ब करतो. त्यामुळे सुरुवातीला जास्त शिजवायचा नाही. ग्रेव्हीमध्ये आपण जास्त शिजवूया, म्हणजे पूर्णपणे शिजवूया. आता जो कांदा आहे ना, बघू शकता तुम्ही, मस्त गोल्डन ब्राउन कलरचा झालेला आहे. यातलं तेल आपल्याला असं दाबून पिळून घ्यायचं आहे आणि हा कांदा जो आहे ना, हा आपण आता मिक्सरला वाटून घेऊया. सोबतच आपल्याला लसूण आणि आलं घालायचं आहे. तर इथे मी अख्खा लसूणचा एक गाठा घातलेला आहे. लसूण यासाठी जास्त वापरायचा, चव छान येते. 1 चमचा जिरे घालायचं आणि मूठभर कोथिंबीर आणि इथे आपल्याला ताजं घट्टसर असलेलं फ्रेश दही घालायचं आहे. मलाई दही जे मिळतं ना, जे अजिबात आंबट नसतं तेच दही वापरायचं, आंबट दही वापरायचं नाही. थोडं पाणी घालायचं आणि अगदी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर आता इथे एक वाटण तयार झालेलं आहे. दुसरं वाटण तयार करण्यासाठी मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शिजवलेला चना आणि चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आणि हे सुद्धा आपण अगदी बारीक असं वाटून घेऊया. दुसरं वाटण सुद्धा तयार झालेलं आहे. आता जे पहिलं वाटण होतं ना, त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालणार आहोत. तर मी इथे 3 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा धनेपूड घालायचं आणि या चण्या मसाल्याला स्पेशल चव देण्यासाठी मी माऊली स्पेशल काळा मसाला आणि गरम मसाल्याचा वापर करणार आहे. हा माऊली स्पेशल काळा मसाला घालून तुम्ही छोले मसालाच नाही तर बऱ्याचशा व्हेज भाज्या तयार करू शकता. एवढंच नाही, तुम्ही नॉनव्हेज सुद्धा तयार करू शकता. काळं मटण आणि काळं चिकन सुद्धा हा काळा मसाला घालून जर बनवाल ना, तर खरं सांगते बोटे चाखत राहाल. दोन्ही रेसिपी माझ्या चॅनलला उपलब्ध आहे. तुम्ही बघितल्या नसेल तर नक्की बघा किंवा मला कमेंट करा. मी लिंक नक्की शेअर करेल. तर आता इथे मी माऊली स्पेशल काळा मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि माऊली स्पेशल गरम मसाला मी अर्धा चमचा घालणार आहे. तुम्हाला जर हे मसाले ऑर्डर करायचे असेल तर वर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही WhatsApp करून किंवा कॉल करून हे मसाले घरपोच मागवू शकता. डिलिव्हरी फ्री आहे. त्याचबरोबर www.maulimasale.com या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही ऑनलाईन हे मसाले ऑर्डर करू शकता किंवा मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करेल. नक्की हे मसाले ऑर्डर करून एकदा हा चना मसाला बनवून बघा. खरंच सांगते अतिशय भन्नाट लागतात चवीला. तर आता हे सर्व मसाले आपण या पेस्टमध्ये एकत्रित मिसळून घेतलेले आहे. तर आता इथे मी फोडणीसाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. ज्या तेलामध्ये मी कांदा तळून घेतलेला होता ते तेल उरलेलं होतं ते घातलं आणि 1 पळी तेल जास्तीचं घातलेलं आहे. यामध्ये 1 चमचा जिरे घातलेला आहे. सोबतच आपण इथे लवंग घातलेले आहे. 2 ते 3 हिरवी वेलची घालायची, 1 मोठी वेलची, 1 तेजपान घालायचं, 1 कलमी म्हणजे दालचिनी घालायची, 1 स्टारफूल घातलेला आहे. बारीक चिरून हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि जी टोमॅटोची पेस्ट आपण केलेली होती ती घालायची. तर सुरुवातीला आपल्याला ही टोमॅटोची पेस्टच व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. बाकीची प्रोसेस खूप पटापट होऊन जाते. पण सुरुवातीची जी टोमॅटो प्युरी आहे ना, ती शिजवायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला
मध्यम आचेवर छान परतत राहून ही टोमॅटोची प्युरी व्यवस्थित शिजवायची आहे, जोवर कडेने तेल सुटायला लागत नाही आणि हलकासा रंग गडद होत नाही. तर इथे तुम्हाला रंग दिसत असेल ना, थोडा गडद झालेला आहे. आता आपल्याला गॅस अगदी मंद आचेवर करायचा आहे आणि दुसरी पेस्ट घालायची आहे. या दुसऱ्या पेस्टमध्ये आपण दही घातलेलं होतं, त्यामुळे पेस्ट घातल्याबरोबर लगेच आपल्याला जोरात फेटायचं आहे, नाहीतर दही जे आहे ना, ते फुटून जातं आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर बिघडतं. आता यामध्ये मी पाणी घालते आहे. चना उकडून घेतलेलं जे पाणी होतं तेच मी थोडं-थोडं करून घालणार आहे. ते पाणी थोडं गरम करून घ्यायचं आणि वापरायचं. यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर घालायची. आता इथे मी परत पाणी घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर रस्सा भाजीसारखा पातळ रस्सासुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण मी इथे जो चना मसाला बनवते आहे ना, तो मसाला चिकटलेला बनवते आहे. त्यामुळे मी पाणी जे घातलेलं आहे ना, ते बेतानच घातलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा नीट मिसळून घ्यायचं आहे. यामध्ये आता थोडी कसुरी मेथी अशी हातावर चोळून घालायची, छान चव येते. सर्व नीट मिसळून घ्यायचं. एक उकळी येण्याची वाट बघायची आणि नंतर शिजवलेला चना रस्स्यामध्ये घालायचा. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, चना शिजवत असताना आपण 90% शिजवलेला होता आणि 10% चना कच्चा ठेवलेला होता. तो यासाठीच की जेणेकरून आपण रस्स्यामध्ये हा चना शिजवू शकू. म्हणूनच सुरुवातीला आपल्याला ओव्हरकुक करायचा नाही आहे. जेवढा जास्त चना रस्स्यामध्ये शिजला जाईल ना, तेवढाच चवीला छान लागतो. कारण काय होतं, की या रस्स्यामध्ये सर्व मसाले आहेत. हे मसाले चण्याच्या आतपर्यंत छान मुरल्या जातात. त्यामुळे चण्याची जी चव असते ना, ती पाणी-पाणी अशी येत नाही आणि फिकी येत नाही. छान चवदार आणि चटकदार असे हे चणे लागतात. तर आता शिजवलेले चणे मी घातलेले आहे. चिरलेली कोथिंबीर घालायची, सर्व नीट मिसळून घ्यायचं. तर आता सुरुवातीला हा रस्सा तुम्हाला पातळ जरी दिसत असला ना, तरी 15 ते 20 मिनिट जेव्हा आपण खदखदून उकळून घेऊ ना, तेव्हा रस्सा जो आहे तो अगदी दाटसर होऊन जातो आणि मसाला दाटसर झाला, की चण्याला मस्त मसाल्याची कोटिंग येते. त्यामुळे हा चना मसाला दिसायला मस्त चमचमीत दिसतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो. तर आता जवळपास 15 मिनिट झालेले आहे. रस्सा हा घट्टसर व्हायला लागलेला आहे. सर्वात शेवटी मी इथे थोडा गरम मसाला वरून घातलेला आहे. अगदी चिमूटभर घालायचं आणि हा चना मसाला बघू शकता तुम्ही. छान चमचमीत दिसतो आहे. परत मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. सर्वात शेवटी परत कोथिंबीर घालायची. आता तुम्हाला हा रस्सा अजून पातळ हवा असेल ना, तर तुम्ही थोडं जास्त पाणी घालायचं. 15 ते 20 मिनिट उकळून घ्यायचं. पण जास्त शिजवायचं नाही. म्हणजे ओव्हरकुक व्हायला नको. आता हा चनासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आणि रस्सा तुम्ही बघू शकता पूर्णपणे दाटसर झालेला आहे आणि मसालासुद्धा छान चण्याला चिकटला गेलेला आहे. तर याचा हा मस्त चमचमीत, चविष्ट आणि चटपटीत असा छोले मसाला मी सॉफ्ट नानबरोबर सर्व्ह केलेला आहे. तुम्ही याबरोबर क्रिस्पी नान बनवू शकता, गार्लिक नान बनवू शकता, बटर नानसोबत सुद्धा खूप मस्त लागतो आणि छोले भटुऱ्यांसारखं तुम्हाला भटुऱ्यांबरोबर खायचं असेल, तर याबरोबर भटुरेसुद्धा खूप मस्त लागतात आणि गरमागरम मऊसूद वाफाळत्या भाताबरोबर सुद्धा हा चमचमीत छोले मसाला फारच छान लागतो. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने हा छोले मसाला घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली की नाही आवडली? कमेंट करून नक्की कळवा आणि जर आवडली असेल ना, तर एकदा घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर आवडली तर शेअर करायला विसरू नका आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. लवकरच भेटूया. धन्यवाद.